तर रुपाली ठोंबरेंचा मतमोजणीवर आक्षेप आहे। बघा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी पुण्यात त्या एनसीपीच्या उमेदवारच आहेत आणि मात्र त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। मशीनचा नंबर मॅच होत नसल्याचा त्यांचा आरोप आहे। लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे अशी टीका ठोंबरे पाटलांनी केलेली आहे। रुपाली ठोंबरेंचा मतमोजणीवर आक्षेप आहे। रुपाली ठोंबरे स्वतः उमेदवार आहेत, मशीनचा नंबर मॅच होत नसल्याचा त्यांचा आरोप आहे। त्यावर अधिकाऱ्यांनी त्यांना लेखी पत्र देण्याचं विनंती केली आणि त्यानंतरही नोंद घेतली जात नाही असा त्यांचा आरोप होता। त्यानंतरची पुढची बातमी समोर येते। रुपाली ठोंबरेंचाच मतमोजणीवर आक्षेप आहे। रुपाली ठोंबरे पुण्यातून स्वतः राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत। मशीनचा नंबर मॅच होत नसल्याचा त्यांनी आरोप केला आहे। थोड्या वेळापूर्वीचीच दृश्य होती। यानंतर त्यांना शांत करण्याचा पोलीस प्रशासनानेही प्रयत्न केला, मात्र तरी देखील त्यांनी आपला विरोध कायम ठेवला। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर सातत्याने टीका केल्यामुळे रुपाली ठोंबरे चर्चेत होत्या। काही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य देखील केली होती। त्या नाराज देखील होते राष्ट्रवादीमध्ये असं चर्चा होती, मात्र अखेर त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आणि आता त्यांनी आक्षेप घेतला।